नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर मुलांनो, 9व प्रकरण जे आहे सूट व कमिशन या प्रकरणामधला सराव संच 9.1 आपण बघत आहोत। यामधले पहिले 4 गणित तुम्हाला पूर्वी पाठवले आहेत। या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रश्न 5वा, 6वा, 7वा व 8वा हे 4 प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडवायचे आहेत बेटा। तर हे 4 प्रश्न सोडवण्याच्या अगोदर तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण जर या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावं व सबस्क्राइब करून बेलचं बटन क्लिक करावं, जेणेकरून मी पाठवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल बेटा व आपण गणित या विषयाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकाल मुलांनो। मग इथे 5वा प्रश्न काय म्हणतो बेटा, 2300 रुपये छापील किंमत असलेला मिक्सर गिराईकास 1955 रुपयास मिळतो, तर गिराईकास मिळालेली शेकडा सूट काढा। तर तुम्हाला सांगितलेलं आहे बेटा, सूट म्हणजे काय असते, छापील किंमत वजा विक्री किंमत म्हणजेच सूट असते। म्हणजेच इथं 2300 रुपयाचा छापील किमतीचा मिक्सर गिरायकाला 1955 रुपयाला मिळाला, तर शेकडा सूट काढायची बेटा। मग इथं कसं करायचं, त्रैराशिक मांडून गणित कसे सोडवायचे हे आपणास तुम्हाला सांगितलेलं आहे। सराव संच 9.1 मधल्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पहिल्या 4 प्रश्नाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। म्हणजेच 2300 रुपये छापील किंमत आहे आणि 1955 रुपयाला मिळतो, म्हणजे छापील किंमतीला आणि ही विक्री किंमत आपण 1955 लिहायची। मग 2300 रुपये छापील किंमत असताना विक्री किंमत बरोबर किती, 1955 रुपये। म्हणजेच एवढी छापील किंमत असताना विक्री किंमत 1955 रुपये। म्हणजे याच्यामध्ये सूट किती मिळाली बेटा, आपण एकूण सूट काढूयात, म्हणजे आपल्याला शेकडा सूट काढता येते। म्हणून एकूण सूट बरोबर आहे, सूट बरोबर आहे छापील किंमत वजा विक्री किंमत। छापील किंमत वजा विक्री किंमत म्हणजे छापील किंमत किती आहे मुलांनो, 2300 आहे आणि विक्री किंमत किती आहे, 1955 आहे। मग एकूण सूट किती झाले बेटा, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, इथं राहिला 9 आणि 9 मधून 5 गेले 4 राहतात, इथं राहिला 1 इकडे गेला होता, इथं राहिले 2, मग 2 मधून 9 जात नाहीत, हातचा घेतला 12 झाले, 12 मधून 9 गेले किती राहिले 3, म्हणजेच 345 रुपये एकूण सूट मिळालेले आहे ग्राहकास। मग आपल्याला शेकडा सूट काढायची आहे, म्हणजेच 2300 रुपये छापील किमतीवर 345 रुपये सूट, म्हणजे इथे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, त्रैराशिक मांडायचं असते बेटा। त्रैराशिक मांडून आपल्याला उत्तर काढता येते। मग आपल्याला शेकडा सूट, समजा आपण जो प्रश्न विचारलाय त्याच्याबद्दल एक्स वाय एबीसीडी कोणताही चल गृहीत धरू शकतो। समजा शेकडा सूट बरोबर आहे बी मानू, शेकडा सूट बी मानूयात। मग आता आपल्याला याला कसं मांडता येते, 2300 छापील किमतीवर किती रुपये सूट आहे बेटा, 2300 छापील किमतीवर 345 रुपये सूट। तर शेकडा म्हणजे किती पैकी असते बेटा, 100 पैकी असते। 100 पैकी बी मानलेली आपण बी सूट काढूयात। म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला बी ची किंमत काढायची। बी ची किंमत म्हणजे काय असेल, शेकडा सूट असेल बेटा। मग आता या भागाकाराचा जो 100 आहे, या भागाकार 100ला इकडे गुणाकारामध्ये आणायचं, म्हणून 345 छेद 2300 गुणिले 100 करायचं बेटा याला पूर्ण संख्येला, बरोबर आहे बी। मग इथले 2 शून्य करतात, या 100 चे 2 शून्य कटले, मग या 23 न 345 ला भागायचं बेटा। 23 एक 23, 23 एक 23 चा भाग होतो, 34 मधून 23 गेले किती उरले बेटा, 11 होतात। मग या ठिकाणी 115 होतात, 23 एक 23, 23 2 46, 23 3 69, 23 4 92, 23 5 115। म्हणून मग आता बी ची किंमत किती आली बेटा, या ठिकाणी बी बरोबर आहे किती आलेला आहे, 15 आलेला आहे। मग बी हे काय आहे बेटा, बी ही काय आहे, शेकडा सूट आहे। म्हणून गिरायकास शेकडा सूट किती मिळेल, 15 मिळेल, शेकडा 15 सूट मिळेल किंवा 15% सूट मिळेल। म्हणून गिरायकास 15
टक्के सूट मिळेल किंवा शेकडा 15 सूट मिळेल असं कोणतंही लिहू शकतो तुम्ही. सगळ्यांचा अर्थ एकच होतो. शेकडा सूट म्हणजेच 100 पैकी 15% म्हणले तरी टक्के किती पैकी असतात मुलांनो? 100 पैकी असतात. म्हणून गिरायकास 15% सूट मिळेल. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवायचं असते. जो प्रश्न विचारलाय त्यानुसार मांडणी करायची आणि उत्तर काढायचं असते बाळांनो. पुढचा प्रश्न आहे, दुकानदार एका दूरदर्शन संचावर शेकडा 11 सूट देतो, त्यामुळे गिरायकास तो संच 22,250 रुपयास मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढा. शेकडा 11 सूट देतो म्हणजेच 100 रुपयाची वस्तू तो केवढ्याला विकेल? 11 रुपये सूट म्हणल्यानंतर 100 वजा 11 केले तर किती होते बेटा? 89 होतात. गिरायकास तो संच केवढ्याला भेटायला? मग 22,250 रुपयाला. म्हणजे इथं खरेदी किंमत गिरायकाची आहे म्हणजेच दुकानदाराची काय आहे? ती विक्री किंमत आहे. मग याला आपण थोडक्यामध्ये असं मांडू शकतो, समजा 100 रुपये छापील किंमत असेल, तर ती वस्तू शेकडा 11 सूट म्हणजे शेकडा 11 सूट म्हणजे काय होते बेटा? 100 ची वस्तू कितीला भेटेल? मग 100 वजा 11 बरोबर आहे 89 रुपयास मिळते. मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? त्यामुळे गिरायकास तो संच 22,250 रुपयाला म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 100 रुपयाची वस्तू 89 रुपयाला मिळत असेल तर किती रुपयाची वस्तू 22,250 रुपयाला मिळेल? मग म्हणून समजा त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत, जी छापील किंमत जे प्रश्न विचारलेला आहे, जे किंमत काढायची आहे त्याबद्दल इथं जसं आपण एक्स ग्रहित धरलं, बी ग्रहित धरलं, तर तसं कोणतंही चल आपण या ठिकाणी ग्रहित धरू शकतो. समजा दूरदर्शन संचाची छापील किंमत वाय मानो. छापील किंमत किती मानायचं बेटा? वाय मानली आपण समजा. मग छापील किंमत वाय असेल तर कितीला भेटायला? 22,250 रुपयाला दूरदर्शन संच मिळत आहे. आणि या ठिकाणी 11 रुपये सूट दिल्यानंतर 100 रुपयाची वस्तू कितीला मिळत आहे? 89 रुपयाला. म्हणजे ह्या त्रिराशिक मांडायचं. 4 राशीपैकी 3 राशी आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. म्हणजे 100 रुपयाची वस्तू जर 89 रुपयाला मिळत असेल तर किती रुपयाची वस्तू 22,250 रुपयाला मिळेल? अशा प्रकारे आपण याची मांडणी करू शकतो. एक तर 100 खाली लिहू शकतो बेटा किंवा 100 वर लिहू शकतो. आणि 100 ची वस्तू कितीला मिळत आहे? 89 ला मिळत आहे. मग किती रुपयाची वस्तू म्हणजेच एक्स रुपयाचा दूरदर्शन संच कितीला भेटेल? 22,250 रुपयाला मिळेल. अशा प्रकारे मांडणी करायची. ही मांडणी एकदा करता आली की आपल्याला गणित सोडवणं अतिशय सोपं जाते. फक्त या मांडणीमध्ये आपलं चुकू नये. म्हणजे इथं 100 रुपये छापील किंमत सांगितली आहे तर छापील किंमत वरच आली पाहिजे. इथली सुद्धा छापील किंमत वरच आली पाहिजे. मग ही किंमत काय आहे? विक्री किंमत आहे दुकानदाराची. आणि ग्राहकाची काय आहे? खरेदी किंमत आहे. ही सुद्धा दुकानदाराची विक्री किंमत आणि ग्राहकाची खरेदी किंमत आहे बेटा. म्हणजेच आपण वर छापील किंमत लिहिली आणि खाली विक्री किंमत लिहिलेली आहे. खाली सुद्धा आपण छापील किंमत देऊ शकता आणि वर सुद्धा विक्री किंमत देऊ शकता. कशाही प्रकारे लिहायचं पण दोन्ही हे प्रमाण सारखं असलं पाहिजे. वर छापील किंमत आली पाहिजे, वर घेतली तर वर आली पाहिजे, खाली घेतली तर खालीच आली पाहिजे. अशा प्रमाणे आपण घ्यायचं असतं बेटा. मग हे 22,250 जे भागाकारामध्ये आहे ते कुठे जाईल? इकडं गुणाकारामध्ये जाईल. म्हणून 100/89 गुणिले 22,250 बरोबर आहे एक्स. मग आता या 89चा काय करायचं बेटा? 89 या संख्येला, ही संख्या 89 कशी आहे? मूळ संख्या आहे. 89 या संख्येला कोणत्याही संख्येनं भागत नाही. मग आपण 89चा पाढा तयार करूया थोडक्यामध्ये. मग पाढा तयार करून आपण या संख्येला भागूयात बेटा. कसा पाढा होतो? 89 होतात. 89 गुणिले 2 9 दुनी 18 म्हणजे 178 होतात. 89 गुणिले 3 200 9 त्रिक 27 म्हणजे 270 मधून 3 गेले 267 होतात बेटा. तर आपण 89 गुणिले 2 न भागूयात या ठिकाणी. 89 दोन्ही 178 होतात. 178 मग 22 आणि 22 किती उरले बेटा? 44 उरले. 445 झाले. मग 89 गुणिले 9 चोक 36
356 होतात 89 गुणिले 4 आणि 89 गुणिले 5 9 5 45 म्हणजे 445 होतात बेटा। मग ह्या 5 चा भाग जातो म्हणजेच इथं पुढं 222 मधून 178 गेले 44 उरले बेटा 445 झाले म्हणजेच या ठिकाणी 5 चा भाग गेला आणि पुढचा शून्यला शून्य म्हणजेच 250 गुणिले 100 आलेला आहे म्हणून x बरोबर आहे। आता ही बरोबर चिन्हाच्या पलीकडे x आपण अलीकडे घेऊ शकतो आणि 100 गुणिले 250 जो आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊ शकतो। समीकरणाच्या अलीकडे पलीकडे या संख्यांना आपण करता येते बेटा दोन्ही संख्यांना। मग 100 गुणिले 250 म्हणजे 250 ला 250 आणि पुढचे या 100 मधले 2 शून्य या 250 च्या पुढे लागतात बेटा म्हणजेच याची किंमत होते 25,000 होते बाळांनो 25,000 ही किंमत होते। मग x म्हणजेच 25,000 म्हणजे x काय आहे सॉरी x नाही या ठिकाणी y आपण गृहीत धरलेला आहे इथं y लिहूयात। मग y ची किंमत किती आली बेटा y ची किंमत आलेली आहे 25,000। मग त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढा म्हणून त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत रुपये 25,000 आहे अशा प्रकारे। म्हणजे आपल्याला जी माहिती सांगितली त्या माहितीचं आपल्याला हे प्रश्न सोडवण्यासाठी कसा वापर करायचा हे आपण समजून घ्यावं लागते बेटा या ठिकाणी। मग इथं 100 रुपये छापील किंमत सांगितली तर शेकडा सूट 11 सांगितलं म्हणजेच या 100 रुपये छापील किंमत असताना त्याची विक्री किंमत 89 रुपये आपल्याला का काढावं लागत आहे तर या ठिकाणी 22,250 रुपये विक्री किंमत दिलेली आहे म्हणून इथं सुद्धा आपल्याला विक्री किंमत काढावी लागते म्हणून इथे 89 रुपये काढलं। म्हणजे 100 रुपयाची वस्तू 89 रुपयाला विकत असेल तर किती रुपयाची वस्तू 22,250 रुपयाला हे त्रैराशिक एकदा मांडता आलं बेटा की आपल्याला हे सूटचं कोणतंही गणित म्हणजे 9.1 मधलं कोणतंही गणित सोडवणं अतिशय सोप्या प्रकारे सोडवता येणार आहे। त्यामुळे हे त्रैराशिक मांडणं आपण समजून घेऊयात। अशा प्रकारे हे 2 उदाहरण आपण या ठिकाणी बघितलेले आहे। लगेच आपण पुढचे 2 उदाहरण बघूयात। तर मुलांनो 7वा प्रश्न आहे या ठिकाणी छापील किमतीवर 10% सूट असताना ग्राहकास एकूण सूट 17 रुपये मिळते तर ग्राहकास ती वस्तू केवढ्यास पडेल हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। ही कृती सांगितली बेटा या कृती आपल्याला पूर्ण करायची आहे म्हणजे हे जे रिकाम्या चौकटी सांगितल्या रिकाम्या चौकटीमध्ये आपल्याला योग्य संख्या लिहायची आहेत आणि या चौकटी पूर्ण करायची आहे। मग काय सांगितलं समजा वस्तूची छापील किंमत 100 रुपये आहे मग 100 रुपये छापील किंमत असताना 10% सूट सांगितलं म्हणजे ग्राहकास ती वस्तू 100 रुपयाला 10% सूट म्हणजेच 100 वजा 10 बरोबर 90 रुपयाला मिळेल बेटा। म्हणजे 100 रुपये छापील किंमत आहे आणि 10% सूट म्हणजे छापील किंमत वजा सूट बरोबर आहे विक्री किंमत असते म्हणजेच ती वस्तू 100 वजा 10 म्हणजेच 90 रुपयास मिळते बेटा। म्हणजेच जेव्हा डॅश डॅश रुपये सूट तेव्हा विक्री किंमत डॅश डॅश रुपये म्हणजे सूट किती होती या ठिकाणी 10 रुपये सूट होती तेव्हा विक्री किंमत किती आली 90 रुपये आली हे आपण या ठिकाणी लिहूयात। म्हणजेच जेव्हा 10 रुपये सूट तेव्हा विक्री किंमत किती आहे बेटा 90 रुपये आहे। मग तर जेव्हा डॅश डॅश रुपये सूट आता उदाहरणामध्ये किती रुपये सूट सांगितली तर एकूण सूट 17 रुपये सांगितली मग तर जेव्हा 17 रुपये सूट तेव्हा विक्री किंमत किती समजायची मग 17 रुपये सूट असताना x रुपये। तुम्हाला जसं सांगितलं त्रैराशिक मांडणं आवश्यक आहे। आता या त्रैराशिक झालं 10 रुपये सूट असताना विक्री किंमत 90 रुपये तर 17 रुपये सूट असताना विक्री किंमत किती x रुपये म्हणजेच या 1 2 3 राशी आपल्याला कळाल्या आणि चौथी राशी आपल्याला x काढायची आहे। म्हणजेच x वर लिहिलं तर खाली काय येईल x च्या तुलनेमध्ये हे x काय आहे विक्री किंमत आहे म्हणजे त्याची सूट 17 रुपये असताना विक्री किंमत किती x मग इथं सूट लिहायची एकूण सूट 17 रुपये असताना विक्री किंमत किती बेटा x मग इथं सूट किती आहे सूट 10 रुपये असताना विक्री किंमत किती या ठिकाणी 90 रुपये विक्री किंमत अशा प्रकारे लिहायचं। म्हणजे खाली काय लिहिलं बेटा आपण सूट लिहिली आणि वर काय लिहिलं मित्रांनो आपण या ठिकाणी वर लिहिले विक्री किंमत लिहिली आणि खाली लिहिले सूट। म्हणजेच आता हे भागाकारामध्ये 17 काय झालं इकडे भागाकारामध्ये गुणाकारामध्ये जाईल म्हणजेच इथं खाली 10 ला 10 राहील बेटा आणि हे भागाकाराचं 17 जे आहे ते इकडे गुणाकारामध्ये म्हणजेच 90 गुणिले काय होईल 17 होईल बेटा। मग 90 गुणिले 17 केल्यानंतर हे 0 0 कटतात या ठिकाणी मग 17 गुणिले 9 राहतात मग 17 9 153 हे याचं उत्तर येते बेटा 17 9 153
आणि छेदामधला एक असल्यामुळे छेदामध्ये काही फरक पडत नाही त्याला. 153/1 म्हणजेच 153. अशा प्रकारे हे कृतीयुक्त उदाहरण असते. अतिशय सोपं असते, आपला सर्वांना निश्चितपणे समजलं असेल. अशा प्रकारचं आपण गणित करत असतो. फक्त या ठिकाणी कृतीमध्ये फक्त आपल्याला इथं आकडे जेवढे टाकायचे होते ते आपण सहजपणे टाकलेले आहेत. तुम्हाला सुद्धा सहज टाकता येते. पुढचा प्रश्न आहे, दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरवतो. एक दुकानदार आहे, त्याला माहित आहे की ही वस्तू आपल्याला केवढ्याला विकायची आहे. मग तो ठरवतो की ही वस्तू आपल्याला समजा 100 रुपयाला विकायची आहे, 150ला विकायची आहे, 200ला विकायची आहे. पुढचं काय सांगितलं, आणि तिची किंमत 25% वाढवून छापतो. मग तो छापताना ती वस्तू तयार करताना तिची किंमत काय करतो, वाढवून छापतो. समजा 100 रुपयाला वस्तू जर त्याला विकायची असेल तर तो 25% किंमत वाढवून छापतो. म्हणजे 100 रुपयाची वस्तू किती छापतो, 125 रुपये छापतो बेटा. वस्तू विकताना तो ग्राहकास 20% सूट देतो. मग त्या वाढवलेल्या किमतीवर म्हणजे 125 रुपये किमतीवर 20% सूट देतो. तर दुकानदारास त्याने ठरवलेली किंमत व प्रत्यक्ष विक्रीची किंमत यात शेकडा किती फरक पडतो. मग त्याने ठरवलेली किंमत किती होती, 100 होती. मग 100 मध्ये या 125ला 20% सूट दिल्यानंतर किती रुपये त्याला प्राप्त होतात हे आपल्याला काढायचं आहे. अतिशय सोपं उदाहरण आहे. बघल्याबरोबर वाटते अवघड आहे म्हणून, परंतु तसं काही नाही, सहजपणे आपल्याला सोडवता येते. मग दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचे ठरवतो. समजा दुकानदार ती वस्तू 100 रुपयाला विकण्याचे ठरवतो. 100 रुपये आपण गृहीत धरूयात म्हणजे आपल्याला उत्तर काढता येते. समजा दुकानदार एक वस्तू, ती वस्तू लिहा, 100 रुपयांना विकण्याचे ठरवतो. विकण्याचे 100 रुपये आपण गृहीत धरलेला आहे बेटा. म्हणजे आपल्याला याच्यावरून याचं उत्तर काढता येते. कोणती तरी रक्कम गृहीत धरावी लागते. मग त्या वस्तूची छापील किंमत काय होईल, आणि तिची किंमत 25% वाढवून छापतो. म्हणजे 100 रुपयाच्या वस्तूची छापील किंमत काय होईल. मग म्हणून त्या वस्तूची लिहा वाटल्यास, म्हणून त्या वस्तूची छापील किंमत टक्के म्हणजे किती पैकी असतात बेटा, टक्के म्हणजे 100 पैकी असतात. टक्केवारी, शेकडेवारी, शतमान म्हणजे किती पैकी असते बेटा, 100 पैकी असते. 25% वाढवून छापतो म्हणजे 100 रुपयाला 25 रुपये वाढवून छापतो. म्हणजेच त्या वस्तूची छापील किंमत किती होईल बेटा, 100 अधिक 25 बरोबर आहे 125 रुपये त्या वस्तूची छापील किंमत होईल बेटा. पुढे काय सांगितलेलं आहे, वस्तू विकताना तो ग्राहकास 20% सूट देतो. 20% सूट देतो. तर दुकानदारास त्याने ठरवलेली किंमत व प्रत्यक्ष विक्रीची किंमत, मग 20% सूट आहे म्हणून मग 125 रुपयाच्या वस्तूची विक्री किंमत. आता आपण विक्री किंमत काढूया त्या वस्तूची. म्हणून 125 रुपये छापील किमतीच्या वस्तूची विक्री किंमत, 125 रुपये छापील किमतीच्या वस्तूची विक्री किंमत, समजा विक्री किंमत आपण X मानूयात. बरोबर आहे, X मानू. मग X मानल्याने काय होते विक्री किंमत, 125 रुपयाच्या छापील किमतीच्या वस्तूची विक्री किंमत X रुपये मानली म्हणजे 20% सूट आहे बेटा. 20% सूट आहे म्हणजेच 100 रुपयाची वस्तू 20 रुपये सूट पडल्यानंतर किती रुपयाला विकेल, 80 रुपयाला विकेल. मग 125 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकेल हे आपण त्रैराशिक मांडायचं. म्हणून 100 रुपयाची वस्तू कितीला विकेल बेटा, 80 रुपयाला विकेल 20% सूट पडल्यानंतर. तर 125 ची वस्तू कितीला विकेल, 125 ची वस्तू 125 रुपये छापील किमतीच्या वस्तूची विक्री किंमत आपण 100 रुपयाच्या वस्तूची विक्री किंमत 80 रुपये मानली का, 80 रुपये 20% सूट प्रमाणे होते. मग 125 रुपयाच्या वस्तूची विक्री किंमत 20% प्रमाणे किती होईल, X रुपये होईल. मग आता X ची किंमत काढण्यासाठी काय करायचं, म्हणून 80/100 गुणिले 125 बरोबर आहे X. आता मग काय होते बेटा, हे 0 0 करतात आणि हे याला 5 न भाग जातो, 5 2 10 आणि इथं 5 न भाग जातो, 5 2 10, 2 उरले, 5 5 25. मग या 2 न या 8 ला भागलं तर 2 1 2 चोक 8.
मग आता या ठिकाणी काय आलं, म्हणून एक्स बरोबर आहे, इथं 4 आला आणि इथं 25 आला, म्हणजेच 25 चोक 100 रुपये. म्हणजेच 100 रुपयाच्या वस्तूची विक्री किंमत दुकानदारानं जेवढ्याला ठरवलं होतं, समजा दुकानदार ती वस्तू 100 रुपयाला विकण्यास ठरवतो, तर त्याला छापून किंमत त्याने 125 केली आणि 125 वर परत 20% सूट देऊन त्याला 100 रुपयेच आणलं. म्हणजे त्याने ठरवलेली किंमत व प्रत्यक्ष विक्रीची किंमत यात शेकडा किती फरक, या दोघांमधला फरक किती आहे बेटा, ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्रीची किंमत यातील फरक बरोबर आहे 0 रुपये. म्हणून ठरवलेली किंमत वजा प्रत्यक्ष विक्रीची किंमत बरोबर आहे. ठरवली किंमत किती होती बेटा, 100 होती आणि प्रत्यक्ष विक्री किंमत सुद्धा किती आली, 100 आलेली आहे. म्हणजे याच्यातला फरक किती आला, मग या ठिकाणी 0 रुपये. 0 रुपये फरक आला. शेकडा किती फरक पडतो, म्हणजेच 0% फरक पडतो. म्हणून 0% फरक पडतो, अशा प्रकारे आपण लिहू शकतो थोडक्यामध्ये याला. म्हणजेच या दुकानदारानं जे आपण त्याला जेवढ्याला वस्तू विकायची होती ते त्याला वस्तूची जेवढी विक्री किंमत करण्याचं ठरवलं होतं, ते ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष वस्तू विक्रीली किंमत या दोघांमध्ये फरक किती रुपये आला, 0 रुपये फरक आला. म्हणजेच हे फरक शेकडामध्ये सुद्धा किती आला बेटा, 0% फरक आलेला आहे. अशा प्रकारचं हे उदाहरण आहे. अशा प्रकारे मुलांनो ह्या प्रश्न सराव संच 9.1 मधले प्रश्न 5वा, 6वा, 7वा व 8वा या व्हिडिओमध्ये आपण आज शिकवलेला आहे. आपल्या सर्वांना हा व्हिडिओ समजला असल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व व्हिडिओवर लाईक्स व कमेंट सुद्धा अवश्य करा. धन्यवाद.